योगदान दिले या मॅच मध्ये त्यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. देवेंद्रजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करतोय. खासदार साहेब आपण बघितले सध्या या स्पर्धेला उपस्थित दर्शवत असताना त्यांच्या समवेत खूप सारे मान्यवर तिसगावचे नगरसेवक महेशजी गायकवाड यांना देखील आपण बघितलं. सभापती आदरणीय श्री दीपेशजी म्हात्रे साहेबांना देखील आपण बघितलं. त्याचबरोबर 40+ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना आपण बघितलं. नगरसेवक आदरणीय श्री प्रभुदासजी नाईक साहेब यांना देखील आपण बघितलं. शिवसेनेची नेते मंडळी नक्कीच तुम्हाला आज या व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि त्या 25 जानेवारीला अर्थातच तुम्हाला कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्रेपूल त्या पुलाचं उद्घाटन देखील पाहायला मिळेल. जे उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते होईल. आणि आज दरम्यान येत आहेत सुखदेव काका म्हात्रे देसाईचे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू. आता देखील नेहमीच ते क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेट क्षेत्रामधले द्रोणाचार्य असं त्यांना संबोधलं जातं. काकांच्या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हावं ही विनंती. असा अखेरचा दिवस या स्पर्धेमधला खूप सारे मान्यवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. सध्या आमच्या व्यासपीठावरती देखील नगरसेविका चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर रंगत असताना जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. ही लढत तुमच्या समोर येत असताना द्वितीय फेरीमधील द्वितीय दातुलीच्या विरोधात घारिवलीमध्ये टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय आहे तो दातिवली संघाचा. आघाडीला वसंत पाटील आणि वसंत पाटीलच्या सोबतीला फलंदाज उतरलाय तो राजेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अतुल पाटील. विश ऑल द बेस्ट. हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू बॅकफुट लावून कट करतात. इनफिल्डला भेदून हा चेंडू सरळ चाललाय. डिपिश काबा पॉइंटला वळण घेतला. आता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सीमारेषा ओलांडतो. पहिल्या चेंडूवरती आगास दमदार येतोय चौकार. चार या आकड्यावरती बॅकफुट पंच पाहायला मिळाला. वसंत पाटील पहिल्या मॅच मध्ये अफलातून अशी कामगिरी त्यांची. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर पुन्हा एकदा 30 दिशा आणि उत्तर देखील ते असेल. स्विच हिटचा फटका सरळ बॅकफुट पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. षटक प्रगती पथावर पहिलं गोलंदाज तयार. दोन चौकार ऑन साइडला वळवला. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. आणखी एक 3-4 इन द रो. लागोपाठचा तिसरा चौकार. धावफलक सध्या पाहायला मिळते ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. फ्लावत असताना सध्या धावसंख्या आदरणीय श्री भरतजी संते साहेब जे उत्सर्गरचे आहेत विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. क्लीन बॉल होतात. प्रत्युत्तर आता दिलं गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच अतुल पाटील. या षटकामध्ये वसंत पाटीलने 3 चौकार ठोकले आणि चौथ्या चेंडूवरती यष्ट्या त्यांचा उद्ध्वस्त करतात. 12 आकड्यावरती पहिला धक्का घारिवली क्रिकेट संघाला. तर 12 या आकड्यावरती पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या घारिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तुम्हाला पाहायला मिळतोय. अतुल पुन्हा एकदा तयार होतात. अतुल पाटील मानपाड्यांकडून ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली. आणखी एक 3 चौकारांचं सध्या प्रत्युत्तर देतात. लागोपाठचे हे 2 बळी सध्या घेतोय अतुल पाटील.
सुरुवात जरी चांगली केली असेल घारुलीने, परंतु या षटकामध्ये प्रत्युत्तर नक्कीच येतोय. 3 चेंडू राहिले वसंत पाटीलचे. चौथा चेंडू खऱ्या अर्थाने राहिला गोलंदाज अतुलचा आणि 5वा देखील. संतोष पाटीलला देखील माघारी परतवतोय. परेश येतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये, जो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक. नरेश पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या सध्या आहे ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. तयार असताना अखेरचा चेंडू घेऊन इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अतुल. बॅट अँड पॅड मधून सरळ हा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अशाला म्हणतात. येस, इट इज आउट. रनआउटच्या आणखी एक विकेट. ओव्हर हॅट्रिक नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. क्रेडिट असेल पूर्णपणे ते म्हणजेच एससी रक्षकाला. आणि इथे आपण बघतोय 12 या आकड्यावरती 3 चौका ठोकल्या अगोदर वसंत पाटीलने सुरुवात खूप चांगली केली घारिवलीसाठी, परंतु या षटकाचा अपवाद पाहायला मिळाला. अखेरचे 3 चेंडूवरती 3 मोहरे गारद होत आहेत आणि हा तिसरा झटका 12 या आकड्यावरती घारिवली संघाला. बॅटिंग करत असताना घारिवली संघाला आता पाहायला मिळतात चौकार 3 पाहायला मिळाले होते. एक बॅकफूट पंच, त्यानंतर स्विच हिट आणि ऑन साइड हाफ आर्म पूल करत असताना पण स्क्वेअर लेग मध्ये चौकार बघितला वसंत पाटीलचा बॅटमधून, परंतु त्यानंतर 2 क्लीन बोल्ड आणि एक यष्टीचित बाद होत असताना आपण बघितलं फलंदाज नरेशला. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती आलाय शिरीष म्हात्रे सध्या येतात. डावकऱ्या त्याचे गोलंदाज समोर आहेत फलंदाज ते म्हणजेच राजेश. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार होता, संभ्रमात पाडलं पूर्णपणे फलंदाज राजेशला. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय फलंदाज राजेशला. हा निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची. शिरीष पिच होता, बॅटची काढा घेऊन पाठीमागे चेंडू फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी थोडस फंबल देखील झालं. अडवताय ते चेंडू फेक आता होईल तोपर्यंत एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 13 या आकड्यावरती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार, त्यानंतर आता ही धाव येत असताना दुसऱ्या षटकामध्ये 13 वरती धाव फलक सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक प्रगतीपथावर दुसरं गोलंदाज शिरीष यांना आपण बघतोय. शिरीष म्हात्रे कॉमेंट्री बॉक्स कडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता बाळू पाटील स्ट्रायकिंग एंडला. हे चांगलं कॉन्टेस्ट, एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात एक धडधाकड स्लॉगर फलंदाज आणि सरळ चेंडूचा वेध घेतोय. गोल्डन डकचा शिकार बाळू पाटीलच्या देखील खेळी जाणत. 4था धक्का. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. 13 या आकड्यावरती गडी बाद होतोय. 4था मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय 6व्या क्रमांकावरती संदीप. राजेश अजूनही बाकी आहे, पण बघू शकाल नाव सांगितलं उभा आहे, जो मात्र आघाडीला आपण बघितलं त्याला. ड्राईव्ह करता सॉफ्ट हँड समोर डीप मध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. उचलला चेंडूला फेक आता ते करतायत, तोपर्यंत सहजरित्या इथं 2 धाबा बॅकअप आहे. आणि या दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा सध्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तयार होता शिरीष. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न अपील होत असताना या सिरीज आउट.
आणखी एक धक्का बसतोय. हा 5वा गडी बाद होतोय घारिवली संघाचा. धावसंख्या सध्या आपण बघतोय ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 वरती हा 5वा गडी आता बाद झाला. बॅटिंग करणाऱ्या घारिवली संघाचा नवीन फलंदाज येतात सुरेंद्र पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. 7व्या क्रमांकावरती धावसंख्या 15 वरती स्थगित आहे. शिरीष टॅप करतात एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पाठीमागे चाललाय चेंडू वेगाने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून येतात. प्रकाश नाईक यांना आपण बघतो त्या ठिकाणी. तोपर्यंत आपण बघितल्या त्या या चेंडूवरती 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 17 वरती. 2 षटकांचा खेळ संपन्न. ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 12, 3 गडी बाद आणि दुसऱ्या षटकामध्ये गेलो तर 3 गडी बाद. या षटकामध्ये आल्या त्या फक्त 5 धावा. 2 षटकांच्या खेळी 17 वरती जाऊन पोहोचलाय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना हा घारिवली संघ. धावसंख्या 17. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. बॅटिंग करत असताना सध्या घारिवली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक बॉलिंग मार्गवरती गोलंदाज तयार होतात समोरच्या कडून मनोज खंडागले ज्यांना आपण आघाडीला बघितलं पहिल्या मॅच मध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते. खूप चांगली पार्टनरशिप प्रकाश आणि मनोज मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक येत्या त्या ठिकाणी वेगाने आणि ते कॅच घेतले. आणखी एक धक्का. एका मागोमाग एक गडी बाद होतात. पत्त्यांचा बंगला जसा कौशल तोड्याप्रमाणे इथे ही टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डर देखील ढासळत असताना तू चल मैं आया अशी परिस्थिती सध्या घारिवलीच्या फलंदाजांची. लक्ष्मण चायवाले या ठिकाणी नक्कीच येत असताना लक्ष्मण सर्वांची व्यवस्था करतात. चहाची धावसंख्या सध्या तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच 17 या आकड्यावरती 17 रन्स. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. नवीन फलंदाज येत आहेत करसन जे आलेत 8व्या क्रमांकावरती. आघाडीचा फलंदाज राजेश ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो देखील माघारी परतला. गोलंदाज आता तयार होतात समोर कडून. पुन्हा एकदा मनोज आउटसाइड ऑफ समा चेंडू ऑन साइडला वळवला डीप मध्ये. हा चेंडू लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगाने आले. उचलला चेंडूला फेक नॉन स्ट्राइकला करतात. रनआउटची संधी असेल आणि या ठिकाणी फलंदाज पोहोचला. गुड रनिंग. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 19 या आकड्यावरती 19 रन्स. दोन्ही ऑफिशियल स्कोरर आपण बघू शकाल. सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं योगदान अंकित आणि सध्या करण भोईर आमच्या संवेद. अगोदर साई जिंकलो बॅकफुट लावून बॅकफुट पंच करतात. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं. 2 धावा तर सहजरित्या इथे पूर्ण केल्यात. फेकी देखील येत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅकअप आहे त्या ठिकाणी आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 21 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. 21 या आकड्यावरती सध्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. षटक प्रगती पथावर असताना आपण बघू शकाल ते तिसरं मनोज यांचं तयार होतात पुन्हा एकदा.
आउटसाइड ऑफ समा चेंडू बॅक टू दी बॉलर. रनआउटची संधी असेल. चेंडू त्यांच्या हातामधून निसटला आणि ही संधी देखील निसटते. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये माघारी परतलेत फलंदाज. ते म्हणजेच आपण बघतोय सुरेंद्र. ते समोरच्या अगदी साईड स्क्रीनच्या दोन्ही बाजूला आमच्या व्यासपीठाच्या समोरच्या दिशेने ते कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात स्वर्गीय अमनजी वझे यांचे. त्या कटआउटला डायरेक्ट चेंडू अर्थात षटकाराच्या स्वरूपात सीमारेषेच्या बाहेर त्या दोन्ही कटआउटला डायरेक्ट चेंडू जर लागला तर पारितोषिक 1,000 रुपयाचं रॉयल हॉटेलचे प्रोप्रायटर आदरणीय श्री संतोषजी वझे यांच्याकडून नक्कीच त्या भाग्यवान खेळाडूला त्या भाग्यवान फलंदाजाला देण्यात येईल. आतापर्यंत तरी एकही फलंदाजाने 22 अंपायरचा इशारा आला. चेंडू शिल्लक 1. आतापर्यंत तरी एकही फलंदाजाने हिट केलेलं नाही. परंतु अजूनही सामने या ठिकाणी बाकी आहेत. द्वितीय फेरीमधील द्वितीय सामना 3 सामने अजूनही या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आउटसाइड ऑफ चेंडू एससी रक्षक थोडेसे मिस होतात पाठीमागे थर्ड मॅन मध्ये. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या आता आपण बघितली पुढे जात असताना 24 या आकड्यावरती. षटक प्रगतीपथावर तिसरं. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. उभा पिच होता एज घेऊन हवेमध्ये हा चेंडू. विकेट किपर डाऊन दी बॉल. शिरीष मात्र ठिकाणी पाहायला मिळाले. कॅच त्याने घेतली आहे. आणखी एक धक्का अर्थातच हा 7वा धक्का बसलाय बॅटिंग करत असताना घारिवली संघाला. प्रवीण पाटील येतात नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये असेल स्टार्टिंग एंडला. आणि अखेरचं षटक आतापर्यंत धावसंख्या 24 वरती निलेश पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू. टॉस जिंकून जनुमान दातिवली फिल्डिंगचा त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण करतो हा संघ. त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना घारिवली. 24 आतापर्यंत पहिलं सत्र सध्या प्रगती पथावर. षटक आता तुम्हाला पाहायला मिळेल. एक चतुर्थ पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर कट करतात फॉलोदर मधून. चेंडू त्या ठिकाणी पोहोचील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी स्टॉप केलाय. पुन्हा एकदा फेक आता करतील एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत आपण बघतोय ती एकेरी धाव आणि या एकेरी धावेने धाव फलक 25 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते आपण बघू शकाल 5 या षटकामधले. पाच धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचं दातिवली. वेळेचं व्यवस्थापन करा ही कळकळीची विनंती तुम्हाला. धावसंख्या 25. ऑन साइडला उचलला चेंडू. मिसटायमिंग हा फटका मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक डी मधून येतात त्या ठिकाणी चेंडूवरती उचलला. त्या चेंडूला फेक ऍक्युरेट येत असताना ऑन दी स्टंप चेंडू निसटला आणि ही रन आता कंप्लीट होते. गुड रनिंग. दुहेरी धावसंख्येने धावफलक 27 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला आपण बघतो सध्या करसन यांना 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. एज आहे तो पाठीभागा चेंडू थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक होते ठिकाणी फेक केली त्यांनी. तोपर्यंत एकेरी धाव आपण बघितली. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 28 या आकड्यावरती. 28 रन्स 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तयार होत असताना पुन्हा एकदा हा गोलंदाज तो म्हणजेच निलेश पाटील. ऑन साइडला खेचला हा चेंडू डीप मध्ये. मिड विकेटला प्रकाश नाईक ज्या ठिकाणी उचलला त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेकी लगेचच करतात. नॉन स्ट्रायकिंगला ऍक्युरेट फेकी आणि फलंदाज देखील तितक्याच वेगाने पोहोचतात. पुन्हा एकदा 2 आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 30 या आकड्यावरती. 30 रन्स 30 धावा धावफलकावरती सध्या ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आखो टप्प्याचा हा चेंडू होता. अंपायरचा
वाईट बॉलचा इशारा आला. एका सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 31. 31 या आकड्यावरती सध्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. पिच ऑन साइडला टर्न केला, चेंडू करवते विकेट. डी मध्ये क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी उचलून ते फेक करतायत. तोपर्यंत सहजरित्या आपण बघतोय ती ही एकेरी धाव. एकेरी धाव नक्कीच आपण बघितली. अखेर या एका धावेने रनआउट या ठिकाणी होतात फलंदाज करसण. एकेरी धाव धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 31 या आकड्यावरती. आणि लागला आपण बघू शकाल तो धक्का क्रमांक 8वा 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो म्हणजेच तर दीपक पाटील येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 10व्या क्रमांकावरती. धावसंख्या 32 या आकड्यावरती 32. तयार होत आहेत पुन्हा एकदा. हवेमध्ये खेळले षटकावा पॉइंटला भेदून पाठीमागे चेंडू झाला डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती गुड फिल्डिंग फेकी लगेच होती. बॅकअप आहे त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज एसी रक्षक पाठीमागे सरसावले. ओव्हर थ्रो आणखी एक रन या ठिकाणी आता कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. अजून एका धावेचा प्रयत्न होतोय. फेकी स्ट्रायकिंग होईल आणि रनआउटची नक्कीच एक विकेट तुम्हाला आता पाहायला मिळेल या चेंडूवरती. हरिभक्त परायण आदरणीय श्री बबनजी महाराज म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. आपण आमच्या व्यासपीठावरती होऊन आसनस्थ व्हावं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मी विनंती करेन आदरणीय श्री विनोदजी वझे यांना आपल्या शुभ हस्ते आपण काकांचा सन्मान करावा. द्रोणाचार्य यांनी खूप वर्ष खऱ्या अर्थानं क्रिकेटला दिली. रेल्वे कार्यरत होते खऱ्या अर्थानं आपल्या संसारासोबत बरोबर क्रिकेट देखील खऱ्या अर्थानं ते जगले आयुष्यभर. असे द्रोणाचार्य सर्वांचे लाडके सुखदेवजी काका म्हात्रे यांच्या ठिकाणी सन्मान. मुख्य व्यासपीठावरती विनोदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते काकांचा सन्मान सध्या होतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणार आहे गुच्छ. आणि या स्पर्धेची गोड आठवण मायेची आणि प्रेमाची ही शाल घेऊन या ठिकाणी सन्मान होत असताना काकांचा. आणि त्यांचं नुकतंच आगमन झालं. हरिभक्त परायण आदरणीय श्री बबनजी महाराज म्हात्रे यांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन नक्कीच आमचे महाराज वारकरी संप्रदायाची सेवा करतात. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. मनपूर्वक आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालंय. ज्या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळाली ती 35 या आकड्यावरती. 36 धावसंख्येचं या मॅच मध्ये आता लक्ष आहे बॅटिंग करत असताना ते म्हणजेच जनुमान दातिवले या संघासमोर. आघाडीला अतुल आणि अतुल यांच्या सोबतीला आपण फलंदाज बघतोय शिरीष म्हात्रे.
पहिलं षटक पॉवर प्लेचं वसंत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू. लक्ष 36 धावसंख्येचा आहे या मॅच मध्ये. बॅकअप द्यानुसार ड्राईव्ह करतात गॅप मधून पाठीमागे इनफिल्डला भेदून चेंडू चालला. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. शॉर्ट कप पॉइंटच्या बाहेर जात असताना नॉ सेकंडला फेकी होते तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती या 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलकाचा श्री गणेश होतोय. खातं उघडत असताना आपण बघतोय सध्या फलंदाज अतुल यांचा बॅटमधून या 2 धावा येतात. लक्ष 36 आहे. खूप चांगली गोलंदाजी. एका मागोमागे एक गडी बाद गेले. फायटिंग टोटल नक्कीच आहे घारवलीची. घारवलीला इथून संघर्ष करावा लागेल. बॅकअप द हँड. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. वसंत पाटील रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव आपण नक्कीच बघितलं. खूप वर्ष दिलेत घारवली. आता 40 प्लसच्या माध्यमातून घारवली संघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मधून खूप चांगली कामगिरी. या मॅच मध्ये देखील सुरुवात खूप चांगली. 3 चेंडूवरती 3 चौकार आणि सध्या गोलंदाजी करत असताना उचल इनफिल्डच्या बाहेर चेंडू चालला. पिचकवा पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर दणदण करत 4 रन. चौकार आणि धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. लक्ष असताना आपण बघतोय 36 धावसंख्येचं चौकार आता आला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपण बघितला फलंदाज अतुल यांच्या बॅटमधून. वसंत पाटील बॅकअप द हँड होता. देखील शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडासा फंबल आणि त्याचा फायदा हे दोन्ही फलंदाज करून घेतात. वेगाने ही रन त्या ठिकाणी कंप्लीट केली. शिरीष आणि अतुल यांनी सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 7 या आकड्यावरती. धावसंख्या सध्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. शिरीष मात्रे सध्या डावखुऱ्याचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला उडवलाय. ओळख या ठिकाणी नक्कीच या परिचय देतो स्वतःचा खऱ्या अर्थानं. मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू सरळ हवाई मार्गाने. हा पहिला हवाई हल्ला शिरीषच्या बॅटमधून. वसंत पाटीलने 3 चौकारणीशी सुरुवात केली होती पहिल्या सत्राची. त्याच्यावरती हे प्रतिउत्तर प्रतिहल्ला. ड्राईव्ह करता सॉफ्ट हँड षटकार आला आणि हे माहित आहे शिरीष म्हात्रेला. क्रिकेट विथ द ब्रेन एक चांगल्या खेळाडूचं हे वैशिष्ट्य असतं. षटकारानंतर धावसंख्या इथे आस्किंग रन त्यांनी मेंटेन केलंय. आणि बघत असताना फक्त सॉफ्ट हँड ढकलून दिला चेंडूला. चेंडू अजूनही षटक संपन्न झालाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 14 या आकड्यावरती. 8.00 9.00 आस्किंग रन रेट आहे या मॅच मध्ये. आणि धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय ती म्हणजेच 14 धावा. यस डीजे. चौदा धावा धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन तयार होतात उंचपुरा सर पातळ बांधाचा खेळाडू बाळू पाटील. वर्ष 40च्या वरती त्यांचं देखील. आणि फिटनेस लेवल तुम्ही बघू शकाल बाळू पाटील यांचं. गेले 2 ते 3 वर्षापूर्वी ते घारवलीच्या प्रमुख संघामध्ये देखील खेळायचे. नेहमी स्लॉगरची भूमिका त्या रेग्युलर संघामध्ये देखील त्यांनी पार पाडलेली आहे. परंतु आता 40 प्लसच्या या संघामध्ये शिरीषसाठी इनसाइड आउट. वॉट शॉट. टाळा नक्की झाला पाहिजे या फटक्यासाठी. हाफ वॉलीवरती घेऊन सरळ एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला चेंडूला. स्वागत केलं बाळू पाटील या षटकामध्ये. हा षटकार
20 या आकड्यावरती 16 धावसंख्येची अजूनही गरज. 36 टार्गेट या मॅच मध्ये. धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता वेग घेते धावफलक. ही धावसंख्या तयार होतात. बाळू पाटील कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा एकदा राऊंड द विकेट. वापी सॉफ्टने ड्राईव्ह करतात कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक थोडेसे थांबलेत. कॉल दिला शिरीषाने, पुन्हा एकदा नकार दिला आणि चांगला कॉल मी तर म्हणेन. खूप चांगलं कॉर्डिनेशन. चेंडू त्यांनी बघितला येतोय, लगेच ट्रॅकिंग एंडच्या फलंदाजाला त्यांनी थांबवलं आणि आता हा आवाज तुम्ही ऐकला असेल, बरोबर आहे खऱ्या अर्थानं डगआउट बॉक्स मधून, कारण हे थांबवणं गरजेचं होतं. कदाचित हानी रनआउटची विकेट गेली असती आणि चांगलं कॉर्डिनेशन हे कॉलिंग होणं खूप गरजेचं आहे. ते सध्या आपण बघितलं दोन्ही फलंदाज शिरीष आणि अतुल मध्ये धावसंख्या एकेरी धावेने पुढे जात असताना 21 या आकड्यावरती 21 तयार होत आहेत. पुन्हा एकदा बाळू पाटील अतुल पाटील साठी. टॉस केला होता, ऑन साइडला उडवलाय हवेमध्ये हा चेंडू. मिसटायमिंग एफर्ट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि नक्कीच वसंत पाटील या ठिकाणी आता चूक करतायत. झेल सोडला. खऱ्या अर्थानं आयुष्यमान भवाचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये दिला त्या क्षेत्ररक्षकाने फलंदाजाला. धावफलक दुहेरी धावसंख्येने पुढे जाईल 23 वरती. 36 टार्गेट, गरज 13 धावसंख्येची या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 15. फुलटॉस आहे ऑन साइडला, खूप उंच आणि तितकाच लांब. काव कॉर्नर, सीमारेषा पार. आणखी एक षटकार. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 29 या आकड्यावरती. वपी छोटा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सरळ आपण बघितलं निघून जातोय तो एसी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा 22 इशारा आला. अवांतर एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल ते 30 या आकड्यावरती 30 रन्स. 30 धावा सध्या धाव फलकावरती. 6 धावसंख्येची गरज आणि या षटकामधला अखेरचा चेंडू. समोर शिरीष मात्रे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार, 4 चेंडूंचा सामना केला. खेळतो वैयक्तिक 14 या आकड्यावरती. जवळजवळ 300च्या वरती त्याचं स्ट्राईक रेट. फुल टॉस आहे, उडवला हवेमध्ये सरळला चेंडू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. एम एस स्टाईलने मॅचला फिनिश करतोय. वेल प्लेड जनुमान दातिवली, हाडला गारिवली.